नमस्कार. कविता आस्वाद ह्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मात्र आपण कवितेचा नाही तर एका सुंदर गद्यलेखनाचा आस्वाद घेणार आहोत. अलीकडेच दुर्गा भागवत यांच्या ऋतुचक्र या पुस्तकातील ज्येष्ठ महिन्यावरील एक वर्णन वाचनात आले. त्यात त्यांनी निसर्गातील हिरव्या रंगांच्या असंख्य छटा इतक्या सूक्ष्मपणे टिपल्या आहेत की तो भाग पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो. तोच एक छोटासा उतारा आणि त्यामागचा अनुभव आज तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. चला तर मग ऐकूया दुर्गाबाईंच्या निसर्गदृष्टीची ही सुंदर झलक. हा पहा, झाडांचा हिरवा साज किती विविध प्रकारचा आहे. हिरव्यागार रंगाच्या इतक्या विविध छटा या धुसर वातावरणात कशा स्पष्ट उठून दिसतायत. हे पहा, समोरचे आंब्याचे झाड काळसर जून राठ पानांनी भरून गेलेले आहे. झाडाची उंची बेताचीच असल्याने पानांवर धुळीची पुटे चढली आहेत, परंतु पलीकडचे आंब्याचे दुसरे झाड अधिक जिवंत आहे. पावसाच्या आधीच त्याला नवी पालवी धरू लागली आहे. वरची पालवी अगदी कोवळी, ती गर्द अंजिरी आहे. तांबड्या रंगात हिरवी छटा आहे नाही अशीच, पण खालची पालवी थोडी तांबडी आणि जास्त पोपटी अशी दिसत आहे. अंजिराच्या ह्या दोन छटा त्या कोवळ्या रेशमी पालवीवर किती खुलून दिसत आहेत. गर्द हिरवे आणि पोपटी पालवी धारण करणारे शेवग्याचे झाड आणखीनच निराळ्या रंगाचे आहे. नारळाची झाडे सदाच गर्द काळसर झावळ्यांनी भरलेली, पण त्या झावळ्यांचा रंग आता पडलेला आहे, मलूल झालेला आहे, जरा तपकिरी वाटतो आहे. लवकरच त्या झावळ्या कोसळतील आणि नव्या पानांवर पावसाळ्यात हिरवा रंग फिरून खुलेल. पलीकडे ते पहा, अडुळशाचे झाड. त्याची वरची बाजू पांढरट पिवळट पोपटी पानांनी भरली आहे. किती वेगळे दिसते आहे ते झाड. त्याच्यात जरा मागे तर अशोकाचे झाड आहे. ते पाचूसारख्या शोभिवंत पानांनी नटले सजले आहे आणि अगदी मागच्या रस्त्याच्या कडेवरची ती भव्य शिरीषांची रांग काळ्याभोर हिरव्या पानांनी भरून गेली आहे. वरची गुलाबी फुलेही त्या काळ्या हिरव्या रंगात झाकल्यासारखी वाटतात. अशा या हिरव्या छटा कुठेही जा तुम्हाला दिसतील आणि गंमत अशी की त्या साऱ्यांवर प्रौढपणाचे आवरण पडल्याचे तुम्हाला भासेल. दिवस किती मोठे या दिवसातले. आसमंतातल्या कुठल्याही देखाव्याचं निरीक्षण पोटभर करता येतं. तास संथपणाने चालत असतात. उगीच नाही या महिन्याला ज्येष्ठ म्हटलेले. मोठ्यातला गंभीरपणा, संथपणा, भावगंभीरता या महिन्यात काठोकाठ भरलेली आहे. निसर्गाकडे आपण अनेकदा पाहतो, पण त्याला न्याहाळत नाही. दुर्गाबाईंच्या लेखनातून मात्र प्रत्येक पान, प्रत्येक रंग जिवंत होतो. ज्येष्ठाचा कोरडा महिना त्यांच्या लेखणीतून रंगांनी आणि निरीक्षणांनी भरून जातो. हिरवा रंगही किती विविध रूपांनी आपल्या सभोवताली वावरतो याची जाणीव हे गद्य करून देते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.